4 डिसेंबरला गुरुदेव दत्तात्रय महाराजांचा जन्म उत्सव आपण साजरा करतोय. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा, तिला आपण दत्त पौर्णिमाही म्हणतो आपण. आणि या दत्त जयंतीच्या सगळ्या दत्त भक्तांना अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा. आमच्या मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलतर्फे सगळ्या दत्त भक्तांना हे 2026 वर्ष संपूर्ण जीवन भरभराटीचं जावो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. तर मित्रांनो, आज अशी रहस्यमय माहिती आपण जाणणार आहोत की ही मार्गशीर्ष महिन्यातली जी पौर्णिमा आहे, दत्तप्रभूंचा जन्मदिवस. परंतु दत्तप्रभूंच्या जन्माच्याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्याच दिवशी अखंड विश्वाची जननी म्हटलं जातं, ती म्हणजे आपली पार्वती माता. आणि पार्वती मातेचाच अवतार म्हणजे रेणुका माता. आणि रेणुका मातेचे जे भक्त आहेत ते दत्त पौर्णिमेच्या दिवशी कंकण विमोचन सोहळा साजरा करतात. कीच पौर्णिमा असंही म्हटलं जातं. मित्रांनो, या दिवशी रेणुका मातेचे भक्त म्हणजे यलमा देवीचं ज्यानं मोती धारण केलेले आहेत असे भक्त जपक या पौर्णिमेच्या दिवशी स्वतः वैधव्य प्राप्त करतात. या दिवशी हातातल्या बांगड्या फोडतात, माथी असणारं कुंकू पुसतात. असं का बरं करतात? आणि कंकण विमोचन सोहळा म्हणजे नक्की काय? एवढंच नाही मित्रांनो, अखंड विश्वाची जननी यल्लमा माता म्हणजेच रेणुका माता. आणि क्षणभर या दिवशी रेणुका मातेचंही कुंकू पुसलं जातं. क्षणभरासाठी बघा, पांढरी वस्त्र त्या ठिकाणी मातेला दिले जातात. असं का? आणि या प्रश्नाचं उत्तर जाणण्यासाठी हा कंकण विमोचन सोहळा म्हणजे काय, याला रांडो पौर्णिमाही म्हणतात, कीच पौर्णिमाही म्हणतात. ही सगळी रहस्यमय माहिती जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. आईचं आणि मुलाचं नातं असतं किती बघा. हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी आपल्या मातेचं दुःख आपल्यावरती घेतात बघा ही मातेची भक्त. ही परंपरा म्हणजे काय हे जाणण्यासाठी व्हिडिओ पहा. आणि शेवटी आम्हाला कमेंट रेणुका मातेचा वधो वधो अशी कमेंट जरूर द्या. यल्लमा मातेचा वधो वधो अशीही कमेंट द्या. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, रेणुका मातेचे जे भक्त आहेत म्हणजे जोगती समाज, जोगापा समाज असं म्हटलं जातं, या सर्व समुदायासाठी हा एक विशेष सोहळा असतो बघा या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी. आणि याच सोहळ्याला म्हटलं जातं कंकण विमोचन सोहळा. आता कंकण विमोचन सोहळा म्हणजे काय बरं? तर मित्रांनो, त्या दिवशी हे देवीचे जे भक्त आहेत त्यांना वैधव्य येतं बघा सगळ्यांना. आणि प्रत्यक्षात देवीला सुद्धा या दिवशी वैधव्य येतं काही क्षणाकरिता. आणि परत देवी सवाशीन होते बघा. आता काही क्षणाकरिता त्या जगतमातेला वैधव्य येतं म्हणजे नक्की काय बरं? असा अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. माता तर सवाशीन आहे, गळ्यात मंगलसूत्र आहे, आणि असं का बरं? तर मित्रांनो, रेणुका माता हा पार्वती मातेचा अवतार आहे. आणि रेणुका हा फक्त अवतार आहे. आणि थोडक्यात कथा सांगतो आपल्याला मी की रेणुका मातेचा विवाह जमदग्न ऋषी यांच्या बरोबर झाला. आणि मातेला त्या ठिकाणी कुठल्या प्रसंगी वैधव्य प्राप्त झालं ते पाहूया. तर मित्रांनो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जमदग्न ऋषींचा वध झाला. जमदग्न ऋषी म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकराचा अवतार. सहस्र अर्जुनानं वध केला होता कामधेनू गाय नेण्यासाठी. आणि त्यावेळी रेणुका मातेला वैधव्य आलं. रेणुका मातेने आपल्या परशुरामाला आवाज दिला, धाव परशुरामा धाव धाव धाव, तुझ्या पित्याला मारलं. अहो, परशुराम म्हणजे नारायणाचा अवतार. धावत आले परशुराम. आणि त्यावेळी पहा, सहस्र अर्जुन जो होता त्याच्या बेंबीमध्ये अमृताची कुपी होती. आणि त्या ठिकाणी परशुरामाचं आणि सहस्र अर्जुनाचं घनघोर असं युद्ध झालं बघा. आणि या युद्धामध्ये परशुरामानं सहस्र अर्जुनाचा वध त्या ठिकाणी केला. आणि त्याच्या बेंबीतील ती अमृताची कुपी घेतली आणि आणून जमदग्न ऋषींना दिली. काही क्षणाकरिता परत जिवंत केलं बघा जमदग्न ऋषींना. आणि परत एकदा जगदंबा सभासीन झाली. तर मित्रांनो, हा काळ काही घटिकेचा होता. काही घटिकेचा साधारणतः त्या काळामध्ये 3 दिवसाचा काळ मानला गेला होता काही घटिका. आणि म्हणून बघा, आज सुद्धा सुगंधवर्ती क्षेत्र जिथे रेणुका मातेचं सासर आहे तेथे जमदग्नींचा आश्रम होता पूर्वी.
काश्मीर देशाची कन्या सुगंधवर्ती क्षेत्री दिली होती आणि आज ही प्रथा तिथे केली जाते. सर्व जोगती समाज म्हणजे जोगाप्पा समाज दत्त पौर्णिमेच्या रात्री कंकणा विमोचन सोहळा त्या ठिकाणी होतो बघा. म्हणजे काय तर एक अग्निकुंड तयार केलं जातं, हिरव्या बांगड्या आपल्या हातातल्या फोडल्या जातात. सर्व हा जोगती समाज कपाळावरचं कुंकू पुसलं जातं आणि अग्निकुंडातून ये जा केली जाते. आपल्या आईला जे दुःख झालं, आपल्या आईला जे वैधव्य आलं काही क्षणाकरिता, ते आपल्याला लागू होतं असा जोगती समाज म्हणतो. आणि त्यामुळं सर्व जोगती समाज जोगाप्पा समाज म्हणजे या सोहळ्याच्या दिवशी सकाळी आईची पारंपरिक पूजा केली जाते, परड्या भरल्या जातात आणि याच्यानंतर हा सोहळा बघा रात्री पडतो पार. देवीचंही क्षणभर कुंकू पुसलं जातं. लक्षात घ्या, त्या दिवशी भंडारा लावला जातो आणि देवीच्या वरती एक पांढरं वस्त्र त्या ठिकाणी टाकलं जातं आणि सर्व जोगती समाज आपल्या हातातील बांगड्या फोडतात, कपाळावरचं कुंकू पुसतात आणि सफेद शुभ्र वस्त्र आणि साडी नेसतात बघा जोगती समाज. आणि म्हणून या पौर्णिमेला रांडव पौर्णिमा असंही म्हटलं जातं बघा, कीच पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आणि हा सोहळा म्हणजे कंकण विमोचन सोहळा. हे सगळं नातं आई आणि लेकराचं नातं आहे बघा. काही क्षणामध्ये आई सवाशीन होते, परंतु हा जो दुखवटा आहे, हिरव्या बांगड्या धारण करणं, टिकली किंवा कुंकू लावू नये, जवळजवळ 3-4 महिने पाळतात बघा जोगती समाज. आणि याच्यानंतर परत चैत्र पौर्णिमेला देवीचं लग्न लावलं जातं. मित्रांनो विचार करा, हजारो वर्षापूर्वी हे सगळं घडलेलं आहे आणि तरी सुद्धा आपल्या मातेवरती नितांत प्रेम करणार हे भक्त आहेत. असा हा प्रसंग पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं, ऐकून सुद्धा येईल. विचार करा, हजारो वर्षाची काळ जर निघून गेला तरी आई आणि भक्त हे नातं किती अतूट असतं. आणि हा समाज पाळतो म्हणजे जोगती समाज. लक्षात घ्या, ही जी परंपरा आहे दुसरं कुणालाही पाळण्याचा अधिकार नाही. ज्याच्या अंगामध्ये वारं येतं ना त्याला सुद्धा पाळण्याचा अधिकार नाही. या सगळ्या गोष्टी हा पाळण्याचा अधिकार आहे फक्त जोगती समाजाला म्हणजे जोगाप्पा समाजाला. कारण आईचं मोती त्यांच्याकडे, ही परंपरा त्यांनीच पाळावी. आजही मित्रांनो सौदत्तीला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात आणि हे खरं आहे सगळं. ही जी माहिती ही खरी आहे बघा. तर मित्रांनो ही माहिती ऐकून येलम्मा मातेचा उदो उदो, रेणुका मातेचा उदो उदो अशा आम्हाला कमेंट जरूर करा. मित्रांनो येलम्मा माता जेवढी माता रागीट आहे तेवढीच माता प्रेमळ आहे. मनापासून जर भक्ती केली ना मनापासून तर जीवनातली सारी संकट दूर होतात. कारण येलम्मा माता म्हणजेच रेणुका माता आणि रेणुका माता म्हणजेच पार्वती माता म्हणजेच अधिमाया शक्ती, अखंड विश्वाची माता आहे, देवी देवतांची सुद्धा माता आहे, सगळ्यांना निर्माण करणारी जगत जननी म्हटलं जातं. माता दयाळू, मनापासून फक्त भक्ती करा. आपण भक्तीची भुकेलेली माता हो, काही लागत. आम्हाला शेवटी कमेंट येलम्मा मातेचा वधू वधू अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.